Hello students, welcome to this session. ह्या सेशनमध्ये आपण ॲडव्हान्स जावा JDBC चॅप्टर त्याच्यातला एक इम्पॉर्टंट पॉईंट द डिफरंट टाइप्स ऑफ JDBC ड्रायव्हर्स ही आपण आज स्टडी करणार आहोत. अँड खास करून आपला फायनल एक्झाम जे आहे MCQ पॅटर्नमध्ये त्या पॉईंट ऑफ व्ह्यू ही पॉईंट्स आपण कसं स्टडी करायला पाहिजे ती मी एक्सप्लेन करणार आहे. तर फर्स्ट पॉईंट इथं लक्षात ठेवून घ्या, 4 प्रकारचे ड्रायव्हर्स आहेत ज्याला आपण टाइप 1, टाइप 2, टाइप 3 अँड टाइप 4. टाइप 1 म्हणजे JDBC-ODBC ब्रिज ड्रायव्हर, JDBC-नेटिव्ह API, third one JDBC-net pure Java and 100% pure Java. These are the 4 different types of JDBC drivers. तर आता आपल्याला टाइप 1 ड्रायव्हर वरती इम्पॉर्टंट पॉइंट्स काय लक्षात ठेवून घ्यायला पाहिजे. दॅट इज ह्या ड्रायव्हरला दिस पर्टिक्युलर ड्रायव्हर इज ऑल्सो कॉल्ड ॲज टाइप 1 ड्रायव्हर. जिथं कुठेही क्वेश्चनमध्ये ब्रिज म्हणून आलं की एवढं लक्षात ठेवून घ्या, ही वर्ड जिथं आलं की ही टाइप 1 ड्रायव्हर आहे. ओके, in this type of driver to access the ODBC drivers the JDBC bridge is used. And तिसरा important point, ODBC requires configuring a data source name. इथं DSN चा फुल फॉर्म आहे. D म्हणजे डेटा, S म्हणजे सोर्स आणि N म्हणजे नेम. कॉन्फिगरिंग अ डेटा सोर्स नेम. कॉन्फिगरिंग म्हणजे काय, डेटाबेसचं नाव काय, डेटाबेसला ॲक्सेस करण्यासाठी यूजर नेम काय द्यायला पाहिजे, तसंच त्या डेटाबेसमधलं माहिती एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी पासवर्ड वगैरे जे काय द्यायला पाहिजे, ही सगळे स्टेप्सला वी कॉल इट ॲज कॉन्फिगरिंग. ओके, अँड DSN रिप्रेझेंट्स दी टार्गेट डेटाबेस. ज्या डेटाबेसला आपण कनेक्ट करणार आहेत राईट, त्या डेटाबेसला वी कॉल इट ॲज दी DSN. आणि सगळ्यातून फर्स्ट ड्रायव्हर आणि सगळ्यातून जुनं ड्रायव्हर, the oldest driver is this type 1 driver. Okay, now type 1 driver असं असतं, ही client machine JDBC, ODBC and the database. Okay, तर इथं आपल्याला फिगर तेवढा इम्पॉर्टंट नाही राईट, बट इथं इनके एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, JDBC ODBC ब्रिज इज नॉट सपोर्टेड बाय 64-bit ऑपरेटिंग सिस्टम. म्हणजे तुम्ही विंडोज 10 किंवा दुसरा युनिक्स मशीन जर वापरत असाल तर त्याच्यामध्ये ह्याचा सपोर्ट नाही. सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट, सेकंड टाइप ऑफ ड्रायव्हर JDBC-नेटिव्ह API, ह्याला आपण पार्शियली जावा ड्रायव्हर सुद्धा म्हणतो. अँड दिस इज कॉल्ड ॲज टाइप 2 ड्रायव्हर. तर MCQ क्वेश्चनमध्ये आपण काय पॉईंट लक्षात ठेवून घ्यायला पाहिजे, म्हणजे टाइप 2 मध्ये राईट JDBCचे जे फंक्शन कॉल्स आहेत ती C किंवा C++ मध्ये कन्वर्ट होतात. असं आपण ड्रायव्हर लक्षात ठेवून घ्यायला पाहिजे. इट इज पॉईंटलर MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू. क्वेश्चनमध्ये असं कुठेही क्वेश्चन आलं, त्या क्वेश्चनमध्ये जर समजा असं विचारलं गेलं आहे की असं कोणतं ड्रायव्हर आहे जी C किंवा C++ मध्ये कन्वर्ट होत आहे, म्हणजे टाइप 2. असं कोणतं ड्रायव्हर आहे ज्याच्यामध्ये एक ODBC ब्रिज वापरायला पाहिजे, म्हणजे ते टाइप 1 ड्रायव्हर. असे पॉईंट्स लक्षात ठेवून घ्या, तुम्हाला काहीच कन्फ्युजन होत नाही. आणखी एक इम्पॉर्टंट पॉईंट काय म्हणजे ह्या ड्रायव्हरचं, इट इज नेसेसरी टू इन्स्टॉल द वेंडर स्पेसिफिक ड्रायव्हर इन ईच क्लायंट मशीन. ना आता वेंडर स्पेसिफिक ड्रायव्हर म्हणजे काय, आता समजा उद्या मी एक डेटाबेस तयार केला आणि त्या डेटाबेसचं नाव मी XYZ म्हणून ठेवलं. जसं आता ॲक्सेस आहे, ओरॅकल आहे, MySQL आहे, आणि मी तयार केलेल्या डेटाबेसचं नाव XYZ. तर मला काय करावं लागेल, माझ्या डेटाबेसच्या सोबत त्या डेटाबेस जावाबरोबर कसं इंटरॅक्ट करायला पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा एक ड्रायव्हर तयार करून मला द्यायला पाहिजे. दिस इज व्हॉट वी कॉल इट एज इट नेसेसरी टू इन्स्टॉल दी वेंडर स्पेसिफिक ड्रायव्हर इन ईच क्लायंट मशीन. ह्याचं एक्झाम्पल आहे ओरॅकल कॉल इंटरफेस. आणि इफ द डेटाबेस इज चेंज द नेटिव्ह API मस्ट ऑल्सो बी चेंज. आता मी XYZ डेटाबेस यूज करेल म्हणजे ड्रायव्हरसुद्धा काय राहणार, XYZचंच ड्रायव्हर राहणार. पण उद्या जर समजा मी डेटाबेस चेंज केलं, मला ही डेटाबेस नको वाटलं, मी आणखी एक ABC नावाचा डेटाबेस घेतला, तर मग माझा जावा प्रोग्राम ती नवीन इन्स्टॉल केलेल्या ABC डेटाबेसला इंटरॅक्ट करण्यासाठी पुन्हा ABC कंपनीचंच ड्रायव्हर मला लागतं.
डिड यू अंडरस्टँड दिस वन? तर ही कसं आहे म्हणजे एखादा मोटरसायकल आहे, हिरो होंडाची स्प्लेंडर गाडी आहे. स्प्लेंडर गाडीमधलं एक पार्ट खराब झाला आहे. इट इज पॉईंट क्लिअर. तर तुम्हाला जर हिरो होंडाच्या गाडी जर समजा खराब झालं तर दुसरं कोणतं बुलेटचं त्याच्यामध्ये बसतंय का पार्ट? बसत नाही. तसंच बुलेट गाडीमधलं एखादी रॉयल एनफिल्ड गाडीमधलं एखादा पार्ट खराब झाला तर मी दुसरं TVSचं आणून बसू शकतो का त्याच्यामध्ये? नो, राईट. सो हिअर ऑल्सो इट इज दी सेम वेंडर स्पेसिफिक लायब्ररी. तिसरं पॉईंट आहे JDBC नेट प्युअर जावा. आणि इथं जे ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे ही त्याचा ऑप्शनल नेम आहे. ऑप्शनल नेम म्हणजे यू कॅन ऑल्सो कॉल दिस वन ॲज फुल्ली जावा ड्रायव्हर. आणि इथं ही नेटवर्क प्रोटोकॉल ड्रायव्हर. ओके. ही 3 टायर अप्रोच इथं स्टार मार्क म्हणून दिलेलं आहे. माझ्या नोट्समध्ये जिथं कुठेही स्टार आहे तर दॅट इज अन MCQ पॉईंट. असं एखादा MCQ क्वेश्चन आला की 3 टायर अप्रोच यूज करणारा ड्रायव्हर कोणता आहे? टाईप 3. टाईप 4 पण आपण यूज करू शकतो बट दॅट विल सी लेटर. ओके. नेटवर्क सॉकेट्स टू गेट कनेक्टेड विथ दी मिडलवेअर. असे इम्पॉर्टंट थोडे वर्ड्स तुम्ही लक्षात ठेवून घ्या. ओके. आणि ह्या ड्रायव्हरचा एक इम्पॉर्टंट पॉईंट काय म्हणजे यू डू नॉट रिक्वायर एनी स्पेशल सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन ऑन दी क्लायंट मशीन. ओके. आणखी एक इम्पॉर्टंट पॉईंट कॅन ॲक्सेस मल्टिपल डेटाबेसेस. ओके. तर नेटवर्कसाठी मोस्ट सुटेबल ड्रायव्हर कोणतं आहे म्हणजे ही आहे. ओके. इथं याचं फिगर. आणि टाईप 4 इज 100% प्युअर जावा. ह्याला आपण 3 ड्रायव्हरसुद्धा म्हणतो किंवा फुल्ली जावा ड्रायव्हर. जे ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे पुन्हा रिपीट करतो स्टुडंट्स, ही ह्या टाईप ऑफ ड्रायव्हरचं अनदर नेम आहे. ओके. इट इज ए प्युअर जावा बेस्ड ड्रायव्हर विच कम्युनिकेट्स डायरेक्टली विथ द डेटाबेस युजिंग अ सॉकेट कनेक्शन. आणि ह्या ड्रायव्हरचा परफॉर्मन्स इज दी बेस्ट. ओके. आणि याचं एक्झाम्पल आहे MySQL कनेक्टर J is an example of type 4 driver. तर इथं थोडे इम्पॉर्टंट पॉईंट्स किंवा MCQ क्वेश्चन्स बेस्ड ऑन ओनली दीज 4 ड्रायव्हर्स. ओके. तर फ्रेंड्स ह्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे. आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. ड्रायव्हर्सकडे लक्ष द्या. कन्फ्युजिंग क्वेश्चन्स असतात. ओके. तर बेसिक कॉन्सेप्ट थोडं तुम्ही क्लिअर करून घ्या सो दॅट कॉन्फिडेंटली तुम्ही अटेम्प्ट करू शकता. Thank you. All the best.